कधी शांतपणे बसून विचार केलाय का की आपल्या गावाकडची ती जुनी विहीर आज कशी असेल, जिने आपल्या पूर्वजांची तहान भागवली, जिच्या काठावर कित्येक पिढ्या लहानाच्या मोठ्या झाल्या. ती विहीर आज बहुधा एकटीच आपली वाट पाहत उभी असेल. एक काळ असा होता जेव्हा विहीर म्हणजे फक्त पाण्याचा साठा नव्हती, तर गावाचं हृदय होते. ती पहाटेच्या अंधारात तांब्या पितळाच्या घागरींचा होणारा तो मंजूळ आवाज, इश्श करत पाणी शिरणाऱ्या त्या माऊली आणि विहिरीच्या काठावर चालणाऱ्या गप्पा गोष्टी. दुपारच्या वेळी शेतातून दमून भागून आलेल्या शेतकऱ्याला ती विहीर एखाद्या माऊलीसारखी सावली द्यायची. तिच्या रहाटाचा तो कुर्र असा येणारा आवाज जणू काही ती आपल्याशी संवाद साधत असायची. उन्हाळ्याच्या सुट्टीत विहिरीत मारलेल्या त्या उड्या, ते पोहणं आणि डोक्यावरून पाणी गेल्यावर झालेली ती भीती, किती निखळ आनंद होता ना तो. पण हळूहळू काल बदलला. प्रगतीच्या नावाखाली घराघरात नळ आले, बोरवेल आल्या आणि माणसांनी विहिरीकडे पाठ फिरवली. ज्या विहिरीने वर्षानुवर्ष गावाला जिवंत ठेवलं, ती विहीर आज स्वतःच्या अस्तित्वासाठी सगळत आहे. आज ती विहीर कोपऱ्यात कुठेतरी शांत उभी आहे. तिच्या पाण्यात आता घागरी बुडत नाहीत. तिच्या काठावर आता मुलांचे हसणे ऐकू येत नाही. ती फक्त पाहते त्या रिकाम्या वाटेकडे, की कधीतरी माझा तो जुना सखा येईल, माझ्या काठावर बसेल आणि जुन्या आठवणींना उजाळा देईल. विहीर केवळ एक पाण्याचा स्रोत नाही मित्रांनो, ते आपल्या संस्कृतीचे, आपल्या मातीचे आणि आपल्या पूर्वजांच्या कष्टाचे प्रतीक आहे. गावाला गेल्यावर त्या चकचकीत बंगल्याच्या मागे सुबकपणे उभ्या असलेल्या किंवा शेतातल्या त्या जुन्या विहिरीला एकदा नक्की भेट द्या. कारण ती विहीर निर्जीव असेलही, पण तिच्या काळजात अजूनही आपल्या आठवणींचा ओलावा जिवंत आहे. तर मित्रांनो, ही छोटीशी भावूक सफर जर तुमच्या मनाला भिडली असेल, तुमच्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या असतील, तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. तुमच्या गावाकडच्या विहिरीची काय आठवण आहे मला कमेंट करून नक्की सांगा. अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आता जाऊन सबस्क्राईब करा. चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, धन्यवाद.